हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल ठरलेला आहे. एफ-डी-आयच्या बाबतीत. थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच एफ-डी-आय, त्याला आपण इंग्लिशमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. तर त्या संदर्भात माहिती पाहूया की पहिले 7 राज्ये कोणते आहेत, कोणत्या देशातून सर्वात जास्त एफ-डी-आय आलेला आहे. आणि हे अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत ज्यावर हमखास तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. आता इथे जर आपण विचार केला, पहिले 7 राज्य कोणते आहेत ते पहा. तर नंबर 1ला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये 10.77 अब्ज रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. नंबर 2ला कर्नाटक आहे, तर तिथं 9.4 अब्जाची गुंतवणूक झाली. नंबर 3ला तमिळनाडू आहे, 3.57 अब्जाची गुंतवणूक झालेली आहे. नंबर 4 हरियाणा आहे, 52 अब्ज रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. नंबर 5ला गुजरात आहे, 2.24 अब्ज रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. नंबर 6ला दिल्ली आहे, 2.3 अब्ज रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. नंबर 7ला तेलंगणा आहे, 1.14 अब्ज रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. आता हे झाले 7 राज्य. त्याच्यातले पहिले 3 लक्षात ठेवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू. आणि अजून 2-5 जर लक्षात ठेवले तर हरियाणा आणि गुजरात. आता कोणत्या देशातून सर्वात जास्त गुंतवणूक झाली पहा. तर नंबर 1ला आहे सिंगापूर, तिथून 18.94 अब्ज डॉलरची गुंतवणूक झालेली आहे भारतात. नंबर 2ला आहे अमेरिका, 3.47 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. नंबर 4ला आहे मॉरिशस, फक्त 3.47 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. त्याच्यानंतर UAEने भारतामध्ये 2.33 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. 5 नंबरला आहे केमन बेटे, त्यांनी 18.3 कोटी डॉलरची गुंतवणूक केली. त्याच्यानंतर नेदरलँड्समधून 1.63 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. सायप्रसमधून 1.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. त्याच्यानंतर जपानमधून 1.21 अब्ज डॉलरची गुंतवणूक झालेली आहे. तर अशा पद्धतीनं सिंगापूरमधून भारतामध्ये सर्वात जास्त एफ-डी-आय आलेला आहे. आणि थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र परत एकदा अव्वल ठरलेला आहे. जर तुम्हाला चालू घडामोडी ई-बुक घ्यायचा असेल, ज्यामध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंतच्या चालू घडामोडी दिल्यात, तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.